नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मला चटणी खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मी शेंगदाण्याची चटणी बनवायचं ठरवलं। तर ही चटणी 15 दिवस आरामात राहते आणि चपाती बरोबर, भाकरी बरोबर, जेवणाबरोबर सुद्धा आपण ती खाऊ शकतो। तर छान अशी ही शेंगदाण्याची चटणी, तर चला पाहूया। तर आता शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, लाल मिरच्या घेतल्यात मीडियम तिखट, खोबरं घेतलंय 1 वाटी बारीक किसून घेतलेलं, 2-3 कांदे लसणाचे सोलून घेतलेत, जिरं 2 चमचे घेतलंय, 1 चमचा राजिणं घेतलेत, मिरी घेतलेत। तर आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे, तर मीठ घेतलंय। तर आता हे आपण एक एक करून भाजणार आहोत। तर थोडं असं तेल घालून शेंगदाणे भाजून घ्यायचे। तेलामध्ये छान असे शेंगदाणे भाजले जातात, म्हणून थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे। तर हे बघा, असे खरपूस शेंगदाणे भाजून झालेत। आता ते काढून ठेवते आणि त्यात मिरच्या घालते। तर आता या मिरच्या सुद्धा आपल्याला तेल घालून भाजून घ्यायच्या आहेत। थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये। तर या जास्त तिखट मिरच्या नाही आहेत, मीडियम तिखट अशा आहेत, त्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत। तर आता ह्या सुद्धा भाजून झाल्यात। आता खोबरं किसून घेतलेलं आहे, तर ते म्हणजे मिक्सरला लावून घेतलेलं होतं, तर आता ते सुद्धा मी भाजून घेते। तर आपल्याला गोल्डन कलरला असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे पण असं गोल्डन कलर आलाय। आता हे काढून घेते। तर आता ह्या मिरच्यामध्येच खोबरं सुद्धा घालते। आता जिरं घालते, 2 चमचे जिरं, आणि बडीशेप घालते मी, त्यामध्ये मिरी घातले, तर 1 चमचा असं मिरी घालते। मिरी सुद्धा चटणीमध्ये छान लागतात आणि वातासाठी मिरी चांगलं असतं। तर लसूण सुद्धा। तर आता शेंगदाणे भाजलेत, ते सोडून घेते। तर आता साल काढून घेतलेत, हे याच्यात मिक्स करून घ्यायचं। तर आता हे सगळं मिक्सरला आपण वाटून घ्यायचं। तर ही चटणी छान लागते भाकरी बरोबर, चपाती बरोबर, किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तरी आपण ती घेऊन जाऊ शकतोय। तर आता याच्यात मीठ घालायचं, 2 चमचे मीठ घालायचं। आता हे मिक्सरला आपण वाटून घेतलंय। तर हे बघा, छान अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर ही चटणी तुम्ही नक्की करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजेच मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।